नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला समजा हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शन मध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं आपल्या ॲपविषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आता इथे मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं विश्लेषण करणार आहे. मागच्या काही दिवसांपासून आपण ज्या पद्धतीनं विश्लेषण करतोय आज त्या पद्धतीनं मी विश्लेषण करणार नाहीये. आता इथे मी तुम्हाला 4 लेवल स्क्रीनवर काढलेल्या दिसत आहेत. पहिली लेवल आहे 25,725. दुसरी लेवल आहे 25,810. आता हा जो झोन आहे ह्याला मी काय केलंय थोडंसं डार्क लेवल, ह्या लेवल ज्या आहेत ह्या थोड्या डार्क आहेत बघा. ह्या लेवल तुम्हाला दिसत आहेत की थोड्या डार्क आहेत. हा जो एरिया आहे हा एरिया आपल्याला रेझिस्टन्स झोन म्हणून निफ्टीमध्ये काम करताना आता आपल्याला बघायला मिळू शकतो सोमवारसाठी. आता ह्याच्यामध्ये दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे जोपर्यंत ह्या लेवलच्या खाली किंमत राहील आणखीन सेलिंग होऊ शकतं. जोपर्यंत जेव्हा या लेवलच्या वर किंमत जाईल आणि टिकेल, नुसती जाणार नाही तर टिकेल, त्यावेळेला मार्केटमध्ये तेजी बघायला मिळू शकते. आता ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या सुद्धा सध्या आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करतायत. समजा किंमत वर जायला लागली तर ही लेवल रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे 25,725 ची. त्याच्यावर जायला लागली तर 25,745 ची लेवल रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. त्याच्यावर जायला लागलं तर 25,770 ची लेवल आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की कोणतीही रेझिस्टन्स लेवल असेल किंवा सपोर्ट लेवल असेल ही कायमस्वरूपी सपोर्ट किंवा रेझिस्टन्स लेवल राहत नाही. जोपर्यंत किंमत त्या लेवलच्या खाली आहे ती लेवल रेझिस्टन्स म्हणून काम करणार. एकदा किंमत त्याच्या वर गेली की मग ती लेवल सपोर्ट म्हणून काम करते. तर एकच लेवल सपोर्ट किंवा रेझिस्टन्स म्हणून काम करू शकते. फक्त आपल्याला बघावं लागतं की किंमत त्याच्या कुठे आहे, खाली आहे का वर आहे. वर असेल तर तीच लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बाकीचं विश्लेषण आपल्याला उद्या मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होतीये हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकेल. मला असं वाटतंय जरी आपल्याला सुरुवातीच्या काळात थोडंसं वर गेलं तरी अल्टिमेटली एकदा खाली जाण्याची शक्यता आपल्याला जास्त वाटतेय. पण मी आत्ताच तसं जास्त डायरेक्टली तुम्हाला काही सांगत नाहीये. उद्या ज्या पद्धतीनं विश्लेषण होईल आणि त्यामध्ये ह्या 4 लेव्हलपैकी कुठल्या लेव्हलचा उपयोग झाला तर मग आपल्या ते लक्षात देखील येईल. तर माझ्या मते तुम्हाला आता निफ्टी 50च्या विश्लेषणाविषयी लक्षात आलंय. क्लिअर कट आपल्याला ट्रेंड पॉझिटिव्ह कधी होईल 25,810 च्या वर टिकल्यानंतर. ओके. आणि निगेटिव्ह कधी असणार जोपर्यंत म्हणजे प्युअर निगेटिव्ह कधी असणार जोपर्यंत 25,725 च्या खाली आहे तोपर्यंत आपल्याला प्युअर निगेटिव्ह असणार. ह्या दोघांच्या मध्ये आलं की थोडंसं आपल्याला काय असणार प्राइस ऍक्शन बघावी लागणार. ह्या लेवल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. बेसिकली हा जो एरिया आहे मधला हा नो ट्रेडिंग झोन आहे. कारण ह्याच्यामध्ये मी जसं सांगितलं रेझिस्टन्स झोन आहे. कदाचित इथे थोडं वर जाऊ शकतं, खाली येऊ शकतं, परत वर असं काहीतरी होत होत आपल्याला थोडं वर पण जाऊ शकतं, काही होऊ शकतं. तर त्यामुळे हा मधला एरिया आहे ना इथे प्राइस ऍक्शन बघून आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. याच्या खाली आपल्याला निगेटिव्ह असणार आहे सॉरी निफ्टी 50 आणि ह्याच्यावर पॉझिटिव्ह असणार आहे. माझ्या मते आता तुम्हाला पूर्ण विश्लेषण लक्षात आलं असेल. ह्या लेवल मुद्दाम तुम्ही तुमच्या चार्टवर सुद्धा काढून घेऊ शकता. हे झालं निफ्टी 50चं विश्लेषण. आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं मागच्या काही दिवसांमध्ये बँक निफ्टी आपल्याला जास्त पॉझिटिव्ह दिसतंय आणि त्यामुळे बँक निफ्टीमध्ये सुद्धा आणखीन तेजी होण्याची शक्यता आपल्याला इथे
दिसते. आता याच्यामध्ये मी काय केलंय, तुम्ही लक्षात आलं तर तुम्हाला असं दिसेल की इथे आपण 3 लेवल काढल्यात वरच्या बाजूला. आता या रेझिस्टन्स लेवल आहेत, पण त्या दिशेनं मार्केट जाऊ पण शकतं. त्यातली एक लेवल आपल्याला इथेच शुक्रवारीच टच झालेली दिसते. आतल्या बाजूला सुद्धा आम्ही 3 लेवल काढल्यात, बरोबर? तर ह्या सगळ्या 6 लेवलला फार महत्व आहे. हा एरिया संपूर्ण एरिया आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की रेझिस्टन्स आहे म्हणजे किंमत ह्याच्या आत जाणारच नाही. तर इथे आपल्याला असं वाटतंय की सुरुवातीच्या काळात थोडीशी किंमत वर जाऊ शकते. अगदी आपल्याला 60,300 ची लेवल सुद्धा टच करू शकते. आणि त्यानंतर काय होईल? याच्या वर टिकलं तर मग आपल्याला 60,455 ची लेवल आहे. त्याच्यावर टिकलं तर 525 ची लेवल आहे. असं करत करत आपल्याला काय होईल, वरच्या लेवल्स आहेत. जिथनं रिव्हर्सल होईल, जी लेवल रेझिस्टन्स म्हणून काम करेल, त्यानंतर मग आपल्याला थोडं सेलिंग सुद्धा बघायला मिळू शकतं. तर इथे कोणकोणत्या लेवल आहेत? मी आता इथे मुद्दाम डार्क आणि फेंट असं काही केलं नाहीये. सगळ्या फेंट ठेवल्यात. पण त्या काढताना इथे आपल्याला अशा मोठ्या टाइम फ्रेमवरच्या असल्यासारख्या मी काढल्यात आणि या छोट्या टाइम फ्रेमवर असल्यासारख्या काढल्यात. बरोबर. खालची लेवल आहे 60,215 जी आपल्याला शुक्रवारीच अचीव झालेली आहे. याच्यावर टिकलं तर वरची लेवल आहे 60,300. त्याच्यावर टिकलं तर त्याच्यावरची लेवल आहे 60,455. त्याच्यावर टिकलं 60,525. त्याच्यावर टिकलं 60,696. त्याच्यावर टिकलं 60,765. या सर्व लेवल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. उद्या या लेवल्स कशा पद्धतीनं रिॲक्ट होतात हे आपल्याला बघायचंय. पण मला असं वाटतंय की सुरुवातीच्या काळात तरी तेजी होईल आणि त्यानंतर मंदी होईल. म्हणजे मी जे बँक निफ्टी मध्ये सांगतोय त्याच्याबरोबर उलटं मी निफ्टीमध्ये सांगितलंय. निफ्टीमध्ये आपल्याला काय वाटतंय? मंदी होण्याची शक्यता वाटते. तर ह्या गोष्टी आपल्याला थोडंसं लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनं मग आपल्याला मार्केटमध्ये दोन्ही इंडेक्स जेव्हा सिंक होतील तेव्हा खूप चांगल्या प्रकारची मूव्हमेंट बघायला मिळू शकते. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. आता तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता, जॉईन करू शकता. तर आता आपलं जे YouTube चॅनल आहे त्याच्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला एक जॉईन बटन दिसायला लागलं असेल. तर या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलंय, मेंबरशिपचे 4 प्रकार केलेत. पहिला प्रकार आहे ब्रॉन्झ मेंबर, दुसरा प्रकार आहे सिल्वर, तिसरा आहे गोल्ड आणि चौथा आहे प्लॅटिनम. तुम्हाला जर ही मेंबरशिप घ्यायची असेल तर ह्याविषयीची माहिती तुम्ही या जॉईन बटनला क्लिक केलं की तुम्हाला सर्व माहिती तिथे दाखवली जाईल की प्रत्येक लेवलमध्ये आपल्याला काय काय स्वरूपाच्या फॅसिलिटीज मिळणार आहेत. आणि तुम्हाला त्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे. त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करून मला विचारू शकता. मी मेंबरशिप विषयी तुम्हाला तिथे अधिक माहिती सांगू शकेन. हे सर्व जी मेंबरशिप आहे ही YouTube कडनं मॅनेज केली जाते. त्यामुळे जॉईन बटनला क्लिक केल्यावर तुम्हाला सर्व माहिती दाखवली जाते. पेमेंट करायचा ऑप्शन दिला जातो. तुम्ही ते पेमेंट YouTubeला करता आणि त्यानंतर मग पुढे असणाऱ्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या तुम्हाला मिळायला लागतात. काही कन्फ्युजन असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही काय करू शकता, माझ्याशी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधू शकता व्हॉट्सअप मेसेजद्वारे आणि तुमच्या ज्या काही शंका असतील त्याचं निरसन मी तिथे करेन. तर हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि आपलं राहिलेलं जे इंडेक्सचं विश्लेषण आहे म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण आहे ते आपण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये सुद्धा मी 4 लेवल दिले आहेत. तर ह्या 4 लेवल कोणत्या आहेत? सगळ्यात वरची लेवल आपल्याला दिसते 83,725. त्याच्यानंतर खालची लेवल दिसते 83,660. त्याच्या खालची लेवल दिसते 83,560. त्याच्या खालची लेवल दिसते 83,400. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इथे पूर्ण जी किंमत आहे ना ती ह्या आपल्या झोन मध्येच आहे, दिलेल्या झोन मध्ये आहे. त्यामुळे काय होईल, जर समजा इथून खाली यायला लागली तर खाली कुठपर्यंत येऊ शकते? 83,400 पर्यंत येऊ शकते. ह्याच्याही खाली टिकायला लागलं तर मग आणखीन एक 150 पॉईंटची म्हणजे 83,250 ला वगैरे पण जाऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता इथे दिसतंय. मात्र जर काही कारणानं किंमत वर जायला लागली आणि 83,660 च्या वर टिकली तर मग 83,725 पर्यंत जाऊ शकते. 83,725 च्या सुद्धा वर टिकली तर आणखीन वर जाण्याची शक्यता आपल्याला इथे
नक्कीच दिसून येते. तर माझ्या मते ह्या सर्व लेव्हल तिन्ही इंडेक्स मधल्या तुम्ही तुमच्या चार्टवर सुद्धा काढून ठेवा आणि मार्केट ह्या लेव्हलला कशाप्रकारे रिस्पेक्ट करतंय हे तुम्ही चार्टवर बघू शकता. तर हे झालं तिन्ही इंडेक्समध्ये आपण केलेलं विश्लेषण. ह्या विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये आपण आता अगदी शेवटी आलेलो आहोत. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला? काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.